प्राथमिक शाळा काळूनवस्ती केंद्रवाद जिल्हा बीड या शाळांमार्फत आयोजित केलेले जवाहर नवोदय शिष्यवृत्ती सैनिकी स्कूल या क्लासमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आमच्या क्लास वैशिष्ट्य असे आहेत की दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहेत. रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये बघता येणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांचा सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. सराव प्रश्नसंख्या सुद्धा उपलब्ध आहेत. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी पुढच्या क्लास लावायला गेला तर 5,000 ते 25,000 पर्यंत फी आकारण्यात येते. परंतु आमच्या प्राथमिक शाळा काळूस या शाळेमार्फत आपले क्लास फ्री करता येणार आहेत. बघा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा म्हणजे आम्ही टाकलेल्या लिंक चाचण्या तुम्हाला सोडवता येतील. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा म्हणजे तुमच्या नातेवाईकांना व मित्रपरिवार सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल. आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे व्हॉट्सअपला डिलीट झालेले सुद्धा तुम्हाला टेलिग्रामला बघता येतील. चला बघा भाषा विषय भाषा विषयाचे आमचे वैशिष्ट्य असे आहेत की जवाहर नवोदय उतारे एकूण 200 हून अधिक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत. जवाहर नवोदय उतारे ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध आहेत. जवाहर नवोदय उतारे एकूण 50 हून अधिक ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे. चला गुड इव्हनिंग, मी वैष्णवी सोनवणे आजच्या तारा क्रमांक 41 मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 41. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषेविषयीचा उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक 41 मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 हून अधिक उतार्यांचा अभ्यास करून व 200 हून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, तेही खात्रीशीर. बघा उतारा वाचून झाले असल्यास आय विल रीड किंवा माझं वाचून झालाय असं टाईप करा. बघा कृष्णा म्हणते आय विल रीड. चला फुलांची माळ, पर्याय बी दिव्याची माळ, पर्याय सी फटाक्यांची माळ, पर्याय डी यांपैकी नाही. चला उत्तर टाका. बघा उत्तर टाकताना प्रश्न क्रमांक व पर्याय टाका म्हणजे मला सुद्धा कळतील की त्या प्रश्न उत्तर टाकत आहात. प्रदीप बी उत्तर देतोय, प्रशांत बी उत्तर देतोय, आणि सोनवणे बी उत्तर देते, कृष्णा बी उत्तर देतोय, चला प्रश्न दुसऱ्याचे उत्तर टाका. बघा श्रावणी सानप आरती सानप पहिल्याचं बी उत्तर देते, प्रदीप ए उत्तर देतोय, ओम ए उत्तर देतोय,
प्रशांत बी उत्तर देतोय. कृष्णा बी उत्तर देतोय. चला उत्तर टाका. आरती सानप बी उत्तर देते. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. ज्यांनी बी उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. बघा प्रश्न चौथा. अंधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. प्रश्न चौथा. अंधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. पर्याय ए स्वच्छ, पर्याय बी प्रकाश, पर्याय सी काळा, पर्याय डी यांपैकी नाही. प्रश्न ओम. कृष्णा बी उत्तर देतोय. प्रशांत सी उत्तर देतोय. प्रदीप सी उत्तर देतोय. मोहन खाडे बी उत्तर देते. बघा श्रावणी सानप, आरती सानप बी उत्तर देते आणि त्या सोनवणे सी उत्तर देते. बघा प्रश्न काय. प्रश्न चौथा. अंधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. बघा आपल्याला इथे त्यांनी समानार्थी शब्द विचारलेला नाही. इथे काय विचारलेला आहे. विरुद्धार्थी शब्द. उजेड आणि उजेडला काय आहे. प्रकाश. बघा ज्यांनी बी उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन. बघा तुम्ही समानार्थी शब्द विरुद्धार्थी वाचा म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवायला मदत होईल. बघा सोनवणे उत्तर बदललं लगेच. उजेड तेज या अर्थाने उतारात आलेला शब्द. पर्याय ए दिवाळी, पर्याय बी पंती, पर्याय सी प्रकाश, पर्याय डी आकाश आकाशकंदील. चला उत्तर टाका. ओम सी उत्तर देतोय. मोहन सी उत्तर देतोय. कृष्णा सी उत्तर देतोय. प्रशांत सी उत्तर देतोय. प्रदीप सी उत्तर देतोय. संधीचा फायदा घेता येईल. आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे व्हॉट्सअपला डिलीट झालेले मेसेज सुद्धा तुम्हाला टेलिग्रामला बघता येतील.